सिंधुरत्न थोरले स्वामी महाराज भक्त मंडळ मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगावच्या श्री टेंभे स्वामी महाराज मंदिरात नव्याने दीपमाळ उभारण्यात आली आहे। या दीपमाळेचा शुभारंभ वैशाख पौर्णिमेस मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला आहे। कोकणची भूमी ही संतांच्या पवित्र स्पर्शाने पवित्र झालेली भूमी अशी आहे। या भूमीत सिंधुदुर्ग मधील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती श्री टेंभे स्वामी महाराजांचा जन्म झाला। दत्तावतार असलेल्या श्री टेंभे स्वामींच्या दर्शनाला वर्षभरात लाखो भाविक येथे गर्दी करतात। सर्व भक्तांच्या दृष्टिकोनात आपल्या सहकार्याने हे सगळं सुधारणा होत आहे आणि त्याच्यातच ही दीपमाळ बांधायची ठरली होती। त्याप्रमाणे मुंबईचं जे सिंधू रत्न वासुदेवानंद टेंभे स्वामी महाराज भक्त मंडळ यांच्यातर्फे यांनी आज त्याला जो खर्च आलेला आहे तो खर्च यांनी देऊन दीपमाळेला देऊन ते आज समर्पण केलेले आहे। त्याच्याबद्दल संस्थेतर्फे मी या सर्व मंडळाचे आभार मानतो। श्री टेंभे स्वामी महाराज यांच्या अतूट व प्रभावी शक्तीमुळे अनेकांची संकटे दूर झाली आहेत। स्वामींच्या भक्तांची विविध ठिकाणी मंडळे आहेत। सिंधुरत्न थोरले स्वामी महाराज भक्त मंडळ मुंबई यांच्या मार्फत श्री टेंभे स्वामी महाराज मंदिर माणगाव यास दीपमाळ उभारणीसाठी 1,25,000 रुपये देणगी स्वरूपात देऊन या ठिकाणी दीपमाळ बांधण्यात आली आहे। या दीपमाळेसाठी कलाकुसर युक्त कोरीव दगडांचा वापर करण्यात आला आहे। हे शुभ काम श्री दत्त मंदिर व्यवस्थापन कमिटीने केले आहे। या दीपमाळेचा शुभारंभ नुकताच दीप पेटवून करण्यात आला। आमचं सिंधुरत्न थोरले स्वामी भक्त मंडळ मुंबई याच्या वतीने आम्ही स्वामींचा 100व्या शताब्दीचा कार्यक्रम त्यानिमित्त आम्ही सगळेजण गोळा झालो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही हे मंडळ स्थापन केलं। आमचा मुख्य उद्देश ह्या मंडळाच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यात जन्माला आलेले सिंधुरत्न थोरले स्वामी महाराज म्हणजे टेंभे स्वामी महाराज यांचा जन्म झाला, पण संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पायी प्रवास केला। कोणत्याही तऱ्हेच्या सोयीसुविधा नसतानासुद्धा भारतभर पायी प्रवास करणं ह्यासारख्या गोष्टी करून आणि शंकराचार्यानंतर त्यांनी संस्कृतमध्ये जास्तीत जास्त लिखाण करून त्याचा प्रचार केला। असे आमचे थोरले स्वामी महाराज परमपूज्य असे जे आहेत त्यांच्या कार्याचा भारतभर नव्हे तर जगभर प्रचार व्हावा त्या मानाने इतर सर्व संत मंडळींच्या कामापेक्षा त्यांचा प्रचार जास्त होता, पण त्या मानाने आमचा प्रचार खूप कमी पडत होता। तर आमच्या सिंधुदुर्गवासियांच्या मनात तो विषय आला आणि आम्ही सातत्याने मुंबई आणि सर्व ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन अगदी त्याच्यातला शेवटचा कळस म्हणजे आमच्या मयेकरांनी घेतलेला जो पिक्चर स्वामी हा पिक्चरच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वामींचं कार्य त्यांनी केलेल्या घटना योगी हा पिक्चर त्यांनी केला आणि त्या पिक्चराने स्वामींचं कार्य त्यांनी केलेलं ह्या भागातला ज्या तऱ्हेच्या संत मंडळींच्या सुरुवातीच्या काळापासून आता अनेक संत आहेत, पण टेंभे स्वामी महाराजांच्या बरोबरीचा संत मला वाटतं की तशा तऱ्हेचा दुर्मिळ आहे आणि अशा तऱ्हेचं कार्य हे आमच्या संस्थेने केलं आहे। गरुडेश्वर येथे आणि आम्ही माणगाव येथे ह्या दृष्टीतून विविध कार्यक्रम घेऊन विविध माध्यमातून त्याचा प्रचार केला। त्याच्यामध्ये जे भारतातले सर्वात प्रख्यात व्याख्याते किंवा प्रवचनकार ह्यांना ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही मुंबईमध्ये विविध ठिकाणी बोलवून त्यांच्या माध्यमातून किंवा स्वामींच्या पादुकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं। आम्हाला त्याचा अभिमान वाटतो। यावेळी श्री दत्त मंदिर माणगाव कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर RJ गणपते, सिंधुरत्न थोरले स्वामी महाराज भक्त मंडळ मुंबईचे अध्यक्ष माऊली उत्तम मयेकर, सचिव मोहन नाईक, खजिनदार संभाजी पालकर, विजय कारखानीस, चंद्रहास कोकिडवे, सतीश घोगळे, हेमंत कुबल, दत्त मंदिर कमिटी पदाधिकारी सादले, पाटगावकर, चव्हाण, काणेकर तसेच अनेक भक्तगण यावेळी उपस्थित होते। यावेळी पौर्णिमा उत्सव असल्याने असंख्य भाविक भक्तगणांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पालखी उत्सव सोहळाही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। माणगाव खोऱ्यातील श्री टेंभे स्वामींच्या मंदिरामुळे या भागाला भक्तिमय झळाळी मिळाली आहे। प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर, समाजशील न्यूज, सिंधुदुर्ग।